हॅलो एव्हरीबडी, कसे आहेत सर्वजण? मी विजय मस्के माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यासामध्ये मदत व्हावी याकरिता मी नवनवीन व्हिडिओ बनवत आहे. तर आजच्या भागामध्ये मे 2021 मध्ये जी शिष्यवृत्तीची परीक्षा झाली त्यातील दुसरा पेपर म्हणजे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता यापैकी इंग्रजी विषयाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. लेट अस स्टार्ट. पाहूयात प्रश्नपत्रिका. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. सर्वप्रथम आपल्याला हा पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे. लाईन टू लाईन हा पॅसेज वाचून झाल्याच्या नंतर आपण प्रश्नाकडे वळूयात. तर आपण सर्व पॅसेज काळजीपूर्वक वाचलेला आहे असं गृहीत धरूयात आणि प्रश्नाकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 1. द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ॲट द एज ऑफ डॅश डॅश डॅश. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे, प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. प्रश्न असं सांगत आहे, द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ॲट द एज ऑफ, म्हणजे या पॅसेजच्या रायटरने पहिल्यांदा प्रथमतः टायगर त्याच्या वयाच्या कोणत्या वर्षी पाहिला हे आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय दिलेत. नंबर 1 13, नंबर 2 90, नंबर 3 19 आणि नंबर 4 20. तर आपण पॅसेजमध्ये शोधूयात. तर दिसत आहे, आय वॉज 19 व्हेन आय सॉ माय फर्स्ट टायगर. इथपर्यंतच वाचण्याची आवश्यकता आहे आपल्याला, पुढे जाण्याची सुद्धा गरज नाही. आय वॉज 19 म्हणजे लेखक किती वर्षाचा होता? 19. पर्यायामध्ये आपल्याला 19 दिसतंय का? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 19 दिसत आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आहे. हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं. हे उत्तर कसं शोधलं आपण? तर अगदी ओळ काळजीपूर्वक वाचली आणि त्यातून आपण हे शोधलेलं आहे. चला वळूयात प्रश्न क्रमांक 2 कडे. चूज द करेक्ट 2 ऑप्शन्स. इथे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपल्याला 2 ऑप्शन्स शोधायची आहेत. बघा प्रश्न काय म्हणतो, वेअर डिड द बॉय नोटीस द क्यूट टायगर. त्या मुलाला हा क्यूट टायगर कुठे दिसला, कुठे आढळला, कुठे त्याने तो पाहिला, असा प्रश्न आहे. आणि 4 पर्याय दिलेत. 4 पर्यायापैकी 2 पर्याय योग्य असणार आहे, ते आपण शोधणार आहोत. काय करायचं आहे? परत एकदा लाईन टू लाईन वाचायचं आहे, लाईन टू लाईन शोधायचं आहे. वेअर डिड द बॉय नोटीस द क्यूट टायगर. बघूया. तो इथे दिसत आहे, सडनली अ साइट ऑफ क्यूट टायगर कॉट माय आय. म्हणजे इथे त्या मुलाला टायगर दिसलेला आहे. आता कुठे दिसलेला आहे तो? देअर बिहाइंड द नॅरो पाथ सॅट अ हँडसम यंग टायगर. कुठे? देअर बिहाइंड द नॅरो पाथ. पर्याय क्रमांक 3 ही एक ओळ आपल्याला सापडलेली आहे. आणि सर्वप्रथम त्याने वाघ कोठे पाहिला, तर त्याचं वर्णन आलेलं आहे इथे. आय वॉज इन कान्हा टायगर रिझर्व इन मध्य प्रदेश. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे की त्याने वाघ कुठे पाहिला? इन द कान्हा टायगर रिझर्व. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ही आपली या प्रश्नाची उत्तर आहेत. ती आपण योग्य पद्धतीनं उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत. 2 पर्याय विचारलेले असतील तर 2च लिहायची आहे. 1 जर लिहिला तर आपल्याला त्या प्रश्नाचे गुण मिळत नाहीत. म्हणून जिथे जिथे 2 पर्याय विचारलेले असतील अशा ठिकाणी दोन्ही पर्याय योग्य पद्धतीनं लिहिणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. चला तर वळूया पुढील प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर
3. चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स. इथे परत एकदा 2 पर्याय निवडायचे आहेत, हे लक्षात घ्या. बघूया काय आहे प्रश्न. हु वॉज ट्रेन्ड टू ट्रॅक द टायगर्स. 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला 2 पर्याय शोधायचे आहेत. आणि काय शोधायचं आहे सर्वप्रथम. ट्रेन्ड टू ट्रॅक द टायगर्स ही ओळ कुठे दिसते बघा, आणि त्याच्या पुढे आपल्याला आपल्या उत्तराचे पर्याय आढळून येणार आहेत. बघूयात. आपण वाचन केलेलं आहेच, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ते सापडणार आहेत. द एलिफंट अँड इट्स टीनेज माहूत वर बीइंग ट्रेन्ड टू ट्रॅक टायगर्स. या ओळीमध्ये आपल्याला 2 गोष्टी दिसत आहेत. एक आहे द एलिफंट अँड इट्स टीनेज माहूत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे आहे असं दिसतंय. पर्यायामध्ये द एलिफंट आणि इट्स टीनेज माहूत हे आहेत का हे शोधूया. बघा पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे द एलिफंट, म्हणून हा आपला पर्याय क्रमांक 1, आणि द माहूत हा पर्याय क्रमांक 2. हे दोन्हीही पर्याय आपल्याला या ओळीमध्ये सापडतात. द एलिफंट अँड इट्स टीनेज माहूत. अशा पद्धतीनं आपण तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य पद्धतीनं लाईन टू लाईन पॅसेज वाचून शोधलेलं आहे. चला तर पाहूयात पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट ऑप्शन. द क्लायमेट ऑफ चेन्नई इज हॉटर than the climate of Bangalore. In the above sentence, the comparison is about. जे वाक्य दिलेलं आहे, the climate of Chennai is hotter than the climate of Bangalore, या वाक्यामध्ये about कशाविषयी कंपॅरिझन केलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. तर इथे क्लायमेट ऑफ द सिटी, त्या सिटीचं वातावरण, चेन्नई आणि बँगलोर या सिटीचं क्लायमेट कसं आहे त्या बाबतीत कंपॅरिझन केलेलं आहे. काही वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की चेन्नईचं कंपॅरिझन बँगलोर सोबत केलंय किंवा बँगलोरचं कंपॅरिझन चेन्नई सोबत केलंय, पण इथे सिटीचं कंपॅरिझन नाही, तर त्या सिटीचं क्लायमेट कसं आहे या बाबतीतलं कंपॅरिझन केलेलं असल्यामुळे क्वेश्चन नंबर 4चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असं आहे. यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर ऑफ क्लॉक अँड फाइंड आउट 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. द क्लॉक शोज. चित्राकडे व्यवस्थित काळजीपूर्वक पहा आणि आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणता योग्य पर्याय बरोबर आहे तो आपण सांगू शकू. इथे दिसतोय आपल्याला तास काटा आणि इथे दिसत आहे मिनिट काटा. तास काटा कुठे दिसतोय? 1 जवळ दिसतोय आणि मिनिट काटा कुठे दिसतोय? 3 जवळ दिसतोय. म्हणजे 1 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. अर्थात 1:15 असा टाइम इथं आपल्याला दिसत आहे. तर इथे बघूया 1:15 हा पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीनं आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य पद्धतीनं उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे. यानंतर पाहूयात 6वा प्रश्न. चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. द सायंटिफिक स्टडी ऑफ मेटल्स अँड देअर युजेस मीन्स. मेटल म्हणजे धातू. या धातूंचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजेच त्याला मेटॅलर्जी असं म्हणतात. इतर पर्यायांकडे बघण्याची सुद्धा गरज नाही. मेटल्स आणि मेटॅलर्जी यामध्ये थोडंसं साम्य सुद्धा आहे. इतर बाबतीत ॲलर्जी, केमिस्ट्री, एक्स्ट्रॅक्ट हे मेटलविषयी काहीही सुचवत नाहीत आणि मेटॅलर्जी हा अगदी परफेक्ट असा शब्द इथे दिलेला आहे. तो आपण उत्तरपत्रिकेत पर्याय क्रमांक 2 नमूद करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7. फाइंड आउट द वर्ड्स विच इज रिलेटेड टू पार्ट्स ऑफ प्लांट्स. लीव्ज, फ्लावर्स, स्टेम, ... आता या प्रश्नामध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ
प्लांट्स दिलेले आहेत, म्हणजे झाडांचे भाग, अवयव असं म्हणता येईल एखाद्या वेळेस. यात दिलेलं आहे लीव्ज, फ्लावर्स, स्टेम. आता या 4 पर्यायामध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ प्लांट्स कोणते दिसत आहेत? पहिलाच पर्याय दिसत आहे बार्क. हा अगदी योग्य असा पर्याय आहे, हे योग्य असं उत्तर आहे. फेदर, झाडाला पंख किंवा पिसं नसतात, झाडांना हॉर्न म्हणजे शिंगे नसतात, आणि सॉइल म्हणजे माती, हा काही झाडांचा अवयव असू शकत नाही. त्यामुळे बार्क हे या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 8. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेज. 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला एक अंडरलाइन केलेली फ्रेज दिसत आहे इथे, आणि आपल्याला काय करायचं आहे? वन करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. बघूया काय म्हटलेलं आहे. When teacher announced holiday, all the students sprang up from the benches. जेव्हा शिक्षकांनी सुट्टीची घोषणा केली तेव्हा सर्व विद्यार्थी त्यांच्या बेंचेसवर स्प्रँग अप झाले. याचा अर्थ काय हे आपल्याला या 4 पर्यायापैकी शोधायचं आहे. तर रिटर्न टू ओरिजिनल प्लेस हा काही होऊ शकत नाही. क्विक यम इथे अर्धवट दिलेलं आहे, त्याच्यामुळे याचाही अर्थ लागत नाही. आणि चिअरफुल म्हणजे आनंदी होणे. पाहूयात पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 9. रीड द फॉलोइंग रिस्पॉन्सेस इन द फॉलोइंग वे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे काही शब्द दिलेले आहेत आणि मध्यभागी क्वेश्चन मार्क आहे. तर काय दिसतं आपल्याला? पहिलं सेंटेन्स किंवा पहिल्या चौकटीमध्ये दॅट्स टू सॅड. सॅड म्हणजे काहीतरी दुःखद आहे. त्यानंतर दॅट्स टेरिबल. टेरिबल मीन्स भयानक. इथे सुद्धा सॅडची संबंधित दिसते टेरिबल. त्यानंतर सॉरी टू हिअर दॅट. सॉरी इथे सुद्धा काहीतरी दुःखद घडलेलं असावं, त्यामुळे सॉरी टू हिअर दॅट अशा शब्दाचा वापर केलेला आहे. दॅट्स बॅड. इथे सुद्धा आपल्याला बॅड, वाईट, दुःखद काहीतरी घडलेलं असावं असं दिसत आहे. म्हणजे हे 4ही रिस्पॉन्सेस वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की इथे एखाद्या बॅड न्यूज विषयी चर्चा केली जात आहे, किंवा उद्गार दिलेले आहेत, किंवा आपले मत व्यक्त केलेले आहेत. कशाविषयी? बॅड न्यूज विषयी, एखाद्या वाईट बाबतीत, वाईट घटनेविषयी हे सर्व रिस्पॉन्सेस आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अगदी योग्य असं उत्तर आहे. या सर्व रिस्पॉन्सेसवरून तुमच्या लक्षात येईल ही काही गुड न्यूज नाही आहे. ही काही पाणी वाचवण्यासंबंधित काही अपील दिसत नाही, कुठल्या विजयाबद्दल बोलत नाहीत, तर सर्वजण सॅड, टेरिबल, सॉरी, बॅड असे शब्द वापरत असल्यामुळे ही बॅड न्यूज आहे हे आपल्या लक्षात येतं. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 10. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट इज इट विच बिगिन्स विथ टी, एंड्स विथ टी अँड हॅज, हे चित्र बघा, इन इट. असं काय आहे की ज्या शब्दाची सुरुवात टीने होते, शेवट सुद्धा टीने होतो, आणि जो या चित्रामध्ये दिसतोय त्या चित्राच्या आत, म्हणजे चित्र ज्या वस्तूचं आहे त्यामध्ये असतो? तर टाइम असेल का? शक्य नाही. हा टीपॉट असेल का? असू शकतो. हा नुसता पॉट आहे का? नाही, कारण त्याची सुरुवात पीने झालेली आहे पॉट या शब्दाची, म्हणून हा पॉट नाही. पर्याय क्रमांक 4, सुरुवात टीने झालेली आहे पण शेवट टीने झालेला नाही. म्हणजे आपल्या 2 अटींची पूर्तता झाली पाहिजे. विथ बिगिन्स विथ टी आणि एंड्स विथ टी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये जो टी पॉट हा शब्द दिलेला आहे, चित्र सुद्धा टी पॉटचं दिसत आहे, आणि आपल्या या बिगिन्स आणि एंड्स विथ टी ह्या दोन्ही अटींची पूर्तता
इथे होत असल्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 हे अगदी योग्य असं उत्तर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 11 अँड 12. तर इथं एक जाहिरात दिसत आहे. टाइम फॉर बॅक टू स्कूल. जाहिरातीमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे. टाइम फॉर बॅक टू स्कूल. डोंट वेट, कम फास्ट. फिल अप युअर पाउचेस विथ. गेट पेन्स, पेन्सिल्स, इरेजर्स, प्रो सर्कल्स, व्हाइटनर्स, स्टिकर्स एक्सेट्रा. आणि काय दिलंय? ॲट नॉलेज स्टोअर्स. कॉन्टॅक्ट अस www.kst.com. इकडे दिलेलं आहे आवर फीचर्स. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये काय आहेत? नंबर 1 गुड क्वालिटी, नंबर 2 रिजनेबल रेट, नंबर 3 नो एक्सचेंज, नंबर 4 नो डिस्काउंट्स. आपण ही जाहिरात अगदी पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून घेतलेली आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय विचारलेलं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोअर. या जाहिरातीमध्ये जे दुकानाचं नाव दिलेलं आहे ते काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्यायामध्ये दिसत आहे नॉलेज स्टोअर, नंबर 2 डोंट वेट, कम फास्ट, नंबर 3 फिल अप पाउचेस, नंबर 4 बॅक टू स्कूल. आता इथे आपण प्रश्नाकडे पाहिलं तरी अगदी सहज लक्षात येतं की तुम्हाला विचारलेलं आहे नेम ऑफ द स्टोअर आणि इथे एका दुकानाचं नाव दिसतंय नॉलेज स्टोअर, म्हणजे कदाचित हा पर्याय असेल. आपण जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कुठं सापडतं का पाहूया. तर इथं दिसतंय ॲट नॉलेज स्टोअर्स, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 12. हाऊ मच डिस्काउंट वी गेट ऑन पेन्स, पेन्सिल्स एक्सेट्रा. तर आपल्याला किती डिस्काउंट दिलं जातं हे पाहायचं आहे. यासाठी आपल्याला मागील पानावर असलेली जाहिरात पुन्हा एकदा बघावी लागेल. तुम्हाला फीचर्समध्ये दिसेल नो डिस्काउंट्स. नो डिस्काउंट म्हणजे या जाहिरातीमध्ये इतर ठिकाणी डिस्काउंट दिल्याचं कुठेही उल्लेख दिसत नाही. तर इथं 4 नंबरला जे स्पष्ट वाक्य दिसत आहे नो डिस्काउंट्स. मग आपल्या पर्यायामध्ये नो डिस्काउंट्स आहे का ते आपण आता पाहूयात. पर्याय क्रमांक 1 10%, पर्याय क्रमांक 2 20%, पर्याय क्रमांक 3 नो डिस्काउंट्स. अर्थात पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य असं उत्तर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 13. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर फ्रॉम द ग्रीड. ग्रीडमध्ये या पर्यायामध्ये दिलेले ऑब्जेक्ट आणि त्याचा कलर याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर आपण पाहूयात. पर्याय क्रमांक 1 मध्ये ॲपल आणि रेड असं दिसत आहे. बघूयात आपल्याला पर्याय क्रमांक 1 या ग्रीडमध्ये सापडतोय का. BA इथं आहे ए. आपण खाली पाहूयात APPLE ॲपल इथे दिसत आहे. आपण थोडीशी खून करून घेऊयात. ॲपल आपल्याला दिसलेलं आहे. त्यानंतर ॲपलच्या संदर्भात आलेलं रेड हे आपल्याला या ग्रीडमध्ये दिसतं का ते पाहूयात. BPEAR इथे दिसत आहे. RED रेड सुद्धा आपल्याला सापडलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर असा पर्याय आपल्याला दिसून येतोय. पाहता क्षणी सापडलेला आहे. मँगो दिसतो का पाहूया एकदा. इथं M दिसत आहे मला. MAL आलंय. म्हणजे मँगो हा शब्द इथं कुठेही दिसलेला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 नाही. पेयर दिसते का पाहूयात. PEAR पेयर हा शब्द दिसत आहे आणि त्याच्या संदर्भात आलेला ग्रीन हा शब्द दिसतो का बघूया. यामध्ये आपल्याला G हे अक्षरच दिसत नसल्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जे ग्रीन आहे ते आपल्या या ग्रीडमध्ये कुठेही नाही. 3 नंबर आणि 4 नंबर हे पर्याय या ग्रीन सोबतच बाद होतात आणि मँगो आणि येलो हे काय आपल्याला इथे दिसत नसल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1
हे खात्रीपूर्वक उत्तर लिहू शकत आहोत. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 14. चूज 2 ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग ट्री डायग्राम ऑफ रॉंग पेअर्स. आपल्याला 2 ऑप्शन्स निवडायचे आहेत. या ट्री डायग्राममध्ये ते दिलेले आहेत आणि ते कसे आहेत? रॉंग पेअर्स आहेत. रॉंग. सर्वप्रथम आपण पाहूयात, हा टाइम ऑफ द डे विषयी हा ट्री डायग्राम आहे. यामध्ये नंबर 1 ला दिलाय मॉर्निंग फ्रेश, आफ्टरनून ब्राईट, इव्हिनिंग टायनी, नाईट व्हाईट. काय असावं? मॉर्निंग कशी असते? फ्रेश असते. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आफ्टरनून कशी असते? ब्राईट असते. हे सुद्धा बरोबर आहे. इव्हिनिंग टायनी, सायंकाळची वेळ अगदीच टायनी म्हणजे खूपच कमी असते का? तर नाही. तर त्यामुळे हा पर्याय रॉंग पेअर आहे. आणि नाईट व्हाईट, नाईट व्हाईट असणं शक्य नाही. नाईट डार्क असते, ब्लॅक असते. त्यामुळे हा सुद्धा रॉंग पेअर आहे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 असे पर्याय आहेत ज्यामध्ये रॉंग पेअर्स लावलेली आहेत. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक इथं 1 दिसतोय, ज्याच्यामध्ये चौथी जोडीचा उल्लेख आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये तिसऱ्या जोडीचा उल्लेख आहे. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे रॉंग पेअर्स आहेत. आणि हे 2 ऑप्शन्स आपण अगदी छानपैकी ओळखलेले आहेत आणि ते आपण आपल्या उत्तरपत्रिकेत मांडणार आहोत. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 15. चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. Ruby's teacher suggested to practice a lot of exercises. रुबीच्या टीचरने सूचना केलेली आहे की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस अ लॉट ऑफ एक्सरसाइजेस. इट वॉज अ गुड ॲडवाइस. इट वॉज अ गुड ॲडवाइस. तर आपल्याला काय निवडायचं आहे? चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. हा जो अंडरलाइन्ड वर्ड आहे ॲडवाइस, हा नाउन आहे का व्हर्ब आहे का ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. तर गुड ॲडवाइस हे काय असू शकतं? तर हे आहे नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे नाम आहे. या नामाचं वर्णन करणारा गुड हा शब्द आलेला आहे. हा गुड ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ॲडजेक्टिव्ह कशाचं वर्णन करतं? नामाचं. म्हणून हे नाउन आहे. हे व्हर्ब म्हणजे क्रियापद नाही. ॲडवाइस हे ॲडजेक्टिव्ह नाही आणि ॲडवाइस हे ॲडवर्ब सुद्धा नाही. त्यामुळे ॲडवाइस हा शब्द नाउन आहे हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो. आणि आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तरपत्रिकेमध्ये लिहूयात. त्यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 16. चूज द अल्टरनेटिव्ह. विच वर्ड इज रॉंगली यूज्ड इन द फॉलोइंग क्वेश्चन. पुढे एक प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे हे शोधायचं आहे आपल्याला. डू शी रिकग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड हे वाक्य दिलेलं आहे आणि यामध्ये कोणता शब्द चुकीचा दिलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. रिकग्नाइज आहे का फ्रेंड आहे का डू आहे का चाइल्डहुड आहे हे आपण आता विचारपूर्वक लिहूयात. डू शी या वाक्यातील कर्ता शी आहे. शी हा कर्ता एकवचनी तृतीय पुरुषी असल्यामुळे एकवचनी तृतीय पुरुषी कर्त्यासाठी डजचा वापर करावा असा नियम आहे. डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं वर्तमान काळामध्ये जेव्हा कर्ता एकवचनी तृतीय पुरुषी असतो. आणि शी साठी डज वापरायला हवं, पण इथे मात्र डू वापरलेलं असल्यामुळे डू हा शब्द इथे चुकीचा वापरण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य असं उत्तर आहे. पाहूयात क्वेश्चन नंबर 17. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट द टाइप ऑफ सेंटेन्स. चूज 1 करेक्ट आन्सर. 4 पर्याय दिलेली आहेत. त्यापैकी या वाक्यामध्ये कोणता पर्याय योग्य आहे
तो आपल्याला ओळखायचा आहे. सॅन्चो पांझा सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, गॉड ब्लेस मी, आणि चिन्ह दिसत आहे एक्सक्लेमेटरी मार्क. मग दिलेले पर्याय बघा. पहिला पर्याय आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होत असते, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. नंबर 2, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इथं दिलेलं चिन्ह हे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, त्यामुळे दिलेलं वाक्य सुद्धा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो. हे असर्टिव्ह सेंटेन्स नाही, आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्सच्या पुढे क्वेश्चन मार्क दिलेला असतो, तो इथे काही दिलेला नाही, म्हणून हे उद्गारवाचक चिन्ह आपल्याला दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अगदी योग्य असं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 18 पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. साक्षी अँड हर फ्रेंड्स हॅव लॉट ऑफ होमवर्क टू कंप्लीट, सो दे डॅश नॉट कम टू पार्टी. वाक्यामध्ये काय दिसत आहे की साक्षी आणि तिच्या मित्रांना खूप होमवर्क कंप्लीट करायचं असल्यामुळे सो दे डॅश नॉट कम टू पार्टी. आपल्याला जे 4 पर्याय दिलेत त्यापैकी कोणता योग्य असा पर्याय इथे बसू शकतो? तर बघा, एक आहे माइट, क्षीण अशी शक्यता दर्शवण्यासाठी, नीड अगदी आवश्यकता दर्शवण्यासाठी, मे शक्यता दर्शवण्यासाठी, आणि डू हे सहाय्यकारी क्रियापद इथं दिलेलं आहे. या प्रश्नामध्ये साक्षी आणि तिचे मित्र होमवर्क कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे ते पार्टीला येण्याची शक्यता नाही, म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं मे ही मॉडेल ऑक्झिलरी अगदी योग्य पद्धतीने बसते. म्हणून 18 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी योग्य असं आहे. पाहूयात क्वेश्चन नंबर 19. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग सिंपल पास्ट टेन्स. आपल्याला या प्रश्नामध्ये सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल कॉल्ड ॲलोनुष्का. ॲलोनुष्का डॅश विथ हर पेरेंट्स अँड बेबी ब्रदर. तर आपल्याला सिंपल पास्ट टेन्स निवडायचा असल्यामुळे योग्य असा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला लिव्ड हे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच भूतकालीन रूप दिसत आहे. लिव्ह हे प्रेझेंटचं रूप असल्यामुळे आणि दिलेलं वाक्य हे भूतकालीन असल्यामुळे लिव्ह वापरलं जाऊ शकणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सिंपल पास्ट टेन्स विचारला आहे, म्हणून इथं भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापद सुद्धा वापरलं जाऊ शकत नाही, आणि लिव्ज हे प्रेझेंटचं रूप असल्यामुळे हे सुद्धा वापरलं जाऊ शकत नाही. तर लिव्ड हे दुसरं रूप आपण इथं वापरायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अगदी योग्य असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 20. फाइंड आउट द सेंटेन्स विच इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस. विच इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस. चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला असं सेंटेन्स निवडायचं आहे जे इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये नसलेलं. तर कोणतं सेंटेन्स आहे बघूयात. नंबर 1, हनी इज मेड बाय बीज. हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप आणि बाय वापरलेलं आहे, म्हणून हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, म्हणजेच नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस हा पर्याय आपल्याला बरोबर दिसत आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघूयात. आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स. आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, पण आपल्याला नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस असं विचारलेलं असल्यामुळं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. नंबर 3, आय वॉज ऑफर्ड अ चेअर. वॉज या सहाय्यकारी क्रियापदासमोर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं असल्यामुळे हे सुद्धा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, म्हणजेच नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस. इथं 2 वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचे सापडत आहेत. चौथं वाक्य बघूया. द लेटर वॉज रिटन बाय द क्लर्क. वॉज या सहाय्यकारी क्रियापदासमोर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे, त्याचबरोबर बाय वापरलेलं आहे, आणि म्हणून
हे वाक्य सुद्धा पॅसिव्ह व्हॉइसचंच आहे. आता 4 वाक्यापैकी 3 वाक्य पॅसिव्ह व्हॉइसची आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये अट काय घातलेली आहे की फाइंड आउट द सेंटेन्स विच इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस, आणि 3 पर्याय इथं बरोबर दिसत आहेत आणि आपल्याला 3 पैकी 3 पर्याय निवडता येणं शक्य नाही. तर बोर्डाने डिक्लेअर केल्यानुसार यातील पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ज्याच्यामध्ये 3 असं उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं वाक्य जिथं 1 पर्याय क्रमांकामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा बरोबर दिलेलं आहे. बोर्डाने इथं 3 वाक्य उत्तरादाखल स्वीकारलेली आहेत आणि या तिन्हीपैकी जो कोणता पर्याय तुमचा तिन्हीपैकी 1 लिहिलेला असेल त्याला मार्क दिला गेलेला आहे. कधीकधी असं घडतं, काही वेळेला पर्यायाचे क्रमांक चुकतात, कधीकधी उत्तरं चुकतात, त्यामध्ये बोर्ड नंतर डिक्लेरेशन देत असतं. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 21. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश डॅश राउंड द सन. शिक्षक सांगतात, शिक्षक म्हणाले की द अर्थ डॅश डॅश राउंड द सन. अर्थ म्हणजे पृथ्वी, सन म्हणजे सूर्य, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता हे कसं आहे? शिक्षकांनी सांगितले, सेड म्हणाले, म्हणून तो भूतकाळ होतो असं समजण्याचं कारण नाही. तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की अर्थ डॅश डॅश राउंड द सन हे त्रिकालाबाधित सत्य असल्यामुळे ते आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये सांगावे लागते. आणि साध्या वर्तमान काळामध्ये इथे अर्थसाठी गोज हे क्रियापद योग्य पद्धतीने लागू होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे लक्षात घ्या, कोणतीही घटना जी त्रिकालाबाधित सत्य आहे अशी त्रिकालाबाधित सत्य असलेली घटना आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये सांगावी लागते. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 22 and 23. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 22 आणि प्रश्न क्रमांक 23 या पॅसेजवर आधारित असणार आहेत. पाहूयात क्वेश्चन नंबर 22. विकिपीडिया इज इझिली अवेलेबल ॲट. विकिपीडिया कुठे अवेलेबल आहे? तो शॉपमध्ये अवेलेबल आहे का? तो लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे का? तो मॉलमध्ये अवेलेबल आहे का? तो नेटवर अवेलेबल आहे? हे आपल्याला या पॅसेजमधून शोधून काढायचं आहे. सर्वांनाच माहीत आहे की या प्रश्नाचं उत्तर नेट असणार आहे, पण तरीसुद्धा आपण पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे तेच शोधून काढणार आहोत. बघूयात, पॅसेज काळजीपूर्वक वाचा. बघा काय दिलेलं आहे. यू डोंट हॅव टू बाय इट फ्रॉम द शॉप. शॉपमध्ये बाय करायची, विकत घ्यायची गरज नाही. बॉरो इट फ्रॉम अ लायब्ररी. लायब्ररी सुद्धा हा पर्याय चुकीचा आहे असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ तो मॉलमध्ये सुद्धा उपलब्ध नाही, कारण इट इज अवेलेबल ऑन वर्ल्ड वाईड वेब, म्हणजेच इट इज अवेलेबल ऑन द नेट. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 23. द इन्फॉर्मेशन ऑन विकिपीडिया इज. विकिपीडियावरती इन्फॉर्मेशन किंवा माहिती ही कशाच्या स्वरूपात असते? इन द फॉर्म ऑफ कपलेट्स, इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स, इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स, का इन द फॉर्म ऑफ टेबल. तर बघा आपल्याला ही माहिती कुठं सापडेल? इट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन थाउजंड्स ऑफ टॉपिक्स इन फॉर्म ऑफ आर्टिकल्स. इथे या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे, म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर लिहायचं आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 24. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. इट्स अन ॲक्सेस टुवर्ड्स
सक्सेस. दिस स्लोगन इज रिलेटेड टू. हा स्लोगन कशाविषयी आहे? आपल्याला म्हटलेला आहे ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. आणि हे रीडिंग इट्स अन ॲक्सेस टुवर्ड सक्सेस. यश जर मिळवायचं असेल तर तुम्हाला रीड करायचं आहे, वाचन करायचं आहे. म्हणून दिस स्लोगन इज रिलेटेड टू रीडिंग हे आपलं या प्रश्नाचं अगदी बरोबर असं उत्तर असणार आहे. वाक्यामध्ये कुठेही प्लांट्सचा, लायब्ररीचा किंवा फेमचा उल्लेख आलेला नाही. तर या स्लोगनचा अर्थ रीडिंगशी संबंधित आहे. पाहूयात शेवटचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट ऑप्शन. बीना सेंट मेसेज, कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा. हाऊ वॉज युअर एक्झाम? क्वेश्चन मार्क. शी गॉट अन आन्सर. बीनाच्या मेसेजवर तिला उत्तर आलंय. इझी. झेडचा उच्चार आपण झी असा करतो. इझी. कॅन यू गेस द मिनिंग? शब्द शॉर्ट फॉर्म केलेला आहे. आजकाल विद्यार्थी सहजपणे सोशल मीडियाचा वापर करत आहेत आणि टायपिंगमध्ये शॉर्ट फॉर्म कसे वापरले जातात हे तुम्हा सर्वांना माहीत असल्यामुळं तुम्ही अगदी सहजपणे या इझेड अर्थात इझी हा शब्द आहे हे तुम्ही सहजच ओळखू शकता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण या सर्व 25 प्रश्नांचा अगदी सखोल विचार करून त्याचे योग्य ते पर्याय शोधून काढलेले आहेत. आपल्या सर्वांना येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा.